वेलकम, जय हिंद दोस्तों। आज हम इन्फ्लेशन का टॉपिक कव्हर करेंगे। याआधी आपण काय कव्हर केलं होतं? याआधी मनी कव्हर केलं। मनी इज इम्पॉर्टंट। मनीचा जर कॉन्सेप्ट समजला असेल तरच आपण इन्फ्लेशनचा कॉन्सेप्ट समजू शकतो. सो सर्वात आधी एक बघू व्हॉट इज इन्फ्लेशन, म्हणजे महंगाई म्हणतो ना आपण. महंगाई बढ़ रही है, मोदी सरकार असं चालते आपलं. व्हॉट इज इन्फ्लेशन? सो इन्फ्लेशन म्हणजे काय? एक परसिस्टंट इन्क्रीज इन द ऍव्हरेज प्राइस ऑफ गुड्स अँड सर्व्हिस ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. म्हणजे कोणती पण गोष्ट घ्या, त्याची जी प्राइस आहे ना ते वाढून राहिली एका स्पेसिफिक वर्षापर्यंत. आता जर मोबाईल घेतला आपण, मोबाईलची किंमत आज 10,000 रुपये आहे, सो पुढच्या वर्षी त्याची किंमत 10,000 रुपयेच राहील असं नाही. त्याची किंमत 12,000 रुपये होऊ शकते, कारण त्याचा कॉस्ट, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट झाला, त्याचं म्हणजे सगळ्या गोष्टीची किंमत वाढून राहिली, रॉ मटेरियलची किंमत वाढून राहिली. पेट्रोलचं उदाहरण घ्या. पेट्रोलमध्ये इन्फ्लेशन कसं? आता जर 100 रुपयाचं पेट्रोल आहे आणि ते जर 120 रुपयाचं होऊन राहिलं, तर ते बघा, वेळेनुसार प्राइस चेंज होऊन राहिली पेट्रोलची. म्हणजे 6 महिन्यानंतर पेट्रोलची किंमत वाढून राहिली. गुड्स अँड सर्व्हिस, आता पेट्रोल इज गुड्स म्हणू शकतो पेट्रोलला. सो त्याची किंमत एका स्पेसिफिक टाइम पिरियड नुसार वाढून राहिली, त्याला म्हणतो आपण इन्फ्लेशन. सो आणि इन्फ्लेशनने काय होते की तुमची पर्चेसिंग पॉवर आहे ना ती कमी होते. आता मला पर्चेसिंग पॉवर कशी कमी होते? आता तुमच्याकडे 100 रुपयाची वस्तू आहे, इन्फ्लेशन जर वाढत असेल ती 100 रुपयाची वस्तू तुम्हाला 106 रुपयात घ्यायला लागेल. सो तुमची जी पैशाची व्हॅल्यू आहे ती कमी झाली. आता बघा, इन्फ्लेशनचा इम्पॅक्ट. आता फर्स्ट, परसिस्टंट increase in the average price of goods and services over a period of time. Over a period of time. म्हणजे त्याची किंमत वाढून राहिली एका स्पेसिफिक पिरियड नुसार, टाइम नुसार वाढत आहे. याने साईड इफेक्ट काय होतं की तुमची पर्चेसिंग पॉवर आहे ना ती कमी होत आहे. पर्चेसिंग पॉवर डिक्लाइन होते आपली, इन्फ्लेशन जर वाढत असेल तर. ओके. सो इन्फ्लेशन कसं काढायचं याचा फॉर्म्युला आहे. सो आपण बघू, एक एक्झाम्पल बघू. 2021 ते 2022चे एक्झाम्पल बघू. 2021 मध्ये पेट्रोल होतं ते होतं आपलं 100 रुपये लिटर, आणि आता जे पेट्रोल आहे ते 120 रुपये लिटर आहे. आता इन्फ्लेशन कसं काढायचं? आता इन्फ्लेशन काढायच्या वेळेस काय करायला लागेल आपल्याला? बघा, जे 2022 ची किंमत आहे ती आधी घ्यायची, 120 रुपये, मायनस 100 रुपये करायचे 2021 ची किंमत. ओके. आणि डिवायडेड बाय 100, म्हणजे जे 2021 ची प्राइस होती, इंटू 100 जर केलं तर आपल्याला पर्सेंटेज मध्ये भेटते. आता बघा काय होईल, 120 मायनस 20, 20, 100 कॅन्सल, म्हणजे 20% इन्फ्लेशन वाढलं. 20% इन्फ्लेशन वाढलं. ज्या प्रकारे तुम्ही कोणत्या पण वर्षीचं प्राइसचं इन्फ्लेशन काढू शकता. आता मी एक्झाम्पल दिलं, आता तुम्हाला फॉर्म्युला देतो इन्फ्लेशनचा. इन्फ्लेशनचा फॉर्म्युला काय? प्राइस लेवल ऑफ एक्स, एक्स म्हणजे करंट इयर, मायनस एक्स मायनस वन. एक्स मायनस वन म्हणजे ह्या करंट इयर पेक्षा मागचं वर्ष, डिवायडेड बाय एक्स मायनस वन म्हणजे जे मागील वर्ष होतं, इंटू 100. एक्स म्हणजे आपण करंट इयर घेतलं. करंट इयर मध्ये पेट्रोलची प्राइस चालू आहे 120 रुपये, आणि मागच्या वर्षी 2024 घेतलं, 2024 पकडा करंट इयर. 2024 मध्ये पेट्रोलची किंमत चालू आहे 120 रुपये, आणि 2023 मध्ये होती 100 रुपये. सो 120 मायनस 100 किती उरते? 20 होते. आणि हे 100 कुठचे माहिती आहे का? लास्ट इयरच्या पेट्रोलची प्राइस आहे 100 रुपये. सो हा आहे इन्फ्लेशन काढाचा फॉर्म्युला. खूप सोपा फॉर्म्युला आहे आणि खूप इझी पद्धतीने आपल्याला इन्फ्लेशन समजते. सो आपण इन्फ्लेशन मध्ये काय पाहिलं की परसिस्टन्स इन्क्रीज इन द ऍव्हरेज प्राइस ऑफ गुड्स अँड सर्व्हिस ओव्हर पिरियड ऑफ टाइम. म्हणजे कोणत्या पण वस्तू किंवा सेवाची किंमत हे स्पेसिफिक वेळेनुसार वाढत आहे आणि ते कॉन्स्टंट वाढत आहे, बरोबर. त्याला म्हणतो आपण इन्फ्लेशन. इन्फ्लेशनचं नुकसान काय होऊन राहिलं की तुमची जी पर्चेसिंग पॉवर आहे ते कमी होते, तुमच्या पैशाची व्हॅल्यू कमी होते. म्हणून काय म्हणते की इन्व्हेस्टमेंट करा. आता बघू आपण इन्फ्लेशनचे टाइप्स बघू. टाइप्स ऑफ इन्फ्लेशन. आता इन्फ्लेशन कोणकोणत्या प्रकारचे आहेत? फर्स्ट येते क्रिपिंग. क्रिपिंगचा अर्थ होते रेंगती इन्फ्लेशन. आता ही इन्फ्लेशन स्लो आणि ग्रॅज्युअल असते, हळूहळू. स्लो अँड ग्रॅज्युअल म्हणजे हळूहळू स्थिर पद्धतीने हे इन्फ्लेशन होते. इंग्लिशमध्ये क्रिपिंग आणि मराठीत म्हणतो रेंगती इन्फ्लेशन. सो क्रिपिंग फर्स्ट इन्फ्लेशन झाली. त्यानंतर आणखी एक इन्फ्लेशन आहे ट्रॉपलिंग. ट्रॉपलिंग म्हणजे चलती इन्फ्लेशन. याच्यामध्ये काय 3% ते 10% इन्फ्लेशन असते.
हे 0% ते 1% 2% इन्फ्लेशन राहील क्रिपिंग मध्ये. क्रिपिंगच्या नंतर ट्रॉपलिंग. आता बघ, रेंगता माणूस आहे, रेंगता माणूस पुढे समोर गेला तो चालायला लागेल. चालायला लागला तर मग तो धावायला लागेल, धावायला लागला तो अजून जोरात धावायला लागेल, आणि तो अजून जोरात धावायला लागला तर तो काय करेल? हायपर इन्फ्लेशन, सारा ट्रेन न धावन. ओके. सो बघा, फर्स्ट आपण बघितलं क्रिपिंग म्हणजे रेंगती, नंतर बघितलं ट्रॉपलिंग इन्फ्लेशन, त्यानंतर बघू आपण थर्ड येते रनिंग. म्हणजे इन्फ्लेशन हळूहळू वाढत चालली आहे. रनिंग म्हणजे धावती. आता याच्यामध्ये इन्फ्लेशनचा रेट असते 10 ते 20%चा. आता ही जी रनिंग इन्फ्लेशन ना, ही थोडी हानिकारक होते आपल्या देशासाठी. कोणत्या पण देशासाठी. जे ट्रॉपलिंग इन्फ्लेशन आहे इट इज गुड. रनिंग इन्फ्लेशन खूप म्हणजे घातक आहे. त्यानंतर फोर्थ येते गॅलोपिंग. गॅलोपिंग म्हणजे एक्स्ट्रीम हाय. एक्स्ट्रीम हाय, खूप जास्त गॅलोपिंग. आणि फिफ्थ येते हायपर इन्फ्लेशन. हायपर इन्फ्लेशन. हायपर इन्फ्लेशनची बाउंड्री नसते काहीच. नो बाउंड्री. आउट ऑफ कंट्रोल. आउट ऑफ कंट्रोल झाली ती म्हणते हायपर इन्फ्लेशन. सो आपण 5 इन्फ्लेशन बघितल्या कोणकोणत्या? फर्स्ट क्रिपिंग, ट्रॉपलिंग, रनिंग, गॅलोपिंग आणि हा. बरं, एक मिनिट. बंधू लोकांना आवाज येत आहे का तुम्हाला? हॅलो, शुभम भाऊ, आवाज क्लिअर आहे का? अटकत आहे? आवाज क्लिअर आहे का अटकत आहे? बरं बरं बरं, थांबा एक मिनिट मग. ओके ओके, मी नेटवर्क शिफ्ट करतो. मेरे जीवन साथी, प्यार की जान. हा, चला. आता आपण कुठे होतो? टाइप्स ऑफ इन्फ्लेशन मध्ये. टाइप्स ऑफ इन्फ्लेशन मध्ये आपण क्रिपिंग इन्फ्लेशन बघितलं, ट्रॉपलिंग बघितलं, रनिंग बघितलं, गॅलोपिंग बघितलं आणि हायपर इन्फ्लेशन बघितलं. हायपर इन्फ्लेशन अशी स्टेज आहे की त्या स्टेजमध्ये बर्बाद होणं पक्का आहे. गॅलोपिंग मध्ये पण बर्बाद होऊनच राहिले, पण हायपर इन्फ्लेशन मध्ये तुमच्याकडे काहीच करेल. जसं एक व्हेनेझुएलाचं झालं होतं हायपर इन्फ्लेशन, बर्बाद झाली होती कंट्री. कारण तिने काय केलं होतं, नोट छापले होते स्वतःचे, अनलिमिटेड पैसा म्हणे. ते अक्षय कुमारचं गाणं निघालं ना, पैसा पैसा करते तू पैसे पे क्यों मरती. सो व्हेनेझुएलाने सिरियसलीच घेतलं आणि पैसेच छापले बहुत सारे आणि वाटून दिले आपल्या याच्यात, सब अमीर म्हणे. तिथे चहाची किंमत काय म्हणते, 20,000 30,000 अशी होती चहाची किंमत. चहाचा एक कप. ओके. सो आता आपण हायपर इन्फ्लेशनचा कॉन्सेप्ट बघितला, इन्फ्लेशन म्हणजे काय असते ते पण बघितलं. इन्फ्लेशनचा आपण फॉर्म्युला सुद्धा दिला की इन्फ्लेशन कसं काढायचं. आता आपण नेक्स्ट स्टेज जाऊ, बेस अँड कॉजेस, की इन्फ्लेशनचे कॉज कसे आहे, कशामुळे इन्फ्लेशन होते. बेस अँड कॉजेस म्हणजे कशामुळे होते आणि इन्फ्लेशननी काय काय होते. सो आता बघू की कसल्या प्रकारची इन्फ्लेशन असते. एक बघू डिमांड पूल इन्फ्लेशन. ही सिंपल आहे. डिमांड पूल इन्फ्लेशन म्हणजे काय झाली, जर कोणत्या गोष्टीची डिमांड जर वाढत असेल आणि सप्लाय कमी असेल तर ऑटोमॅटिकली इन्फ्लेशन वाढून जाईल, त्याची प्राइस वाढून जाईल. टू मच मनी चेस टू फ्यू गुड. म्हणजे काय झालं, तुमच्याकडे पैसे खूप आहे पण त्याची डिमांड आहे ना, डिमांड जास्त आहे पण पैसे, डिमांड कमी, सॉरी काय म्हणते, त्याचा जो सप्लाय आहे ना, सप्लाय कमी आहे आणि तुमच्याकडे पैसा जास्त आहे. सप्लाय कमी आणि मनी जास्त, तर काय होते, डिमांड पूल इन्फ्लेशन होते. आता याच्यामध्ये तुम्हाला काल बिस्लरी बॉटलचं उदाहरण दिलं होतं मी, ते एकदम अप्लाय करते. हिनलला बिस्लरीची बॉटल भेटली कारण त्याच्याकडे पैसा जास्त होता आणि तुम्ही फक्त तोंड पाहत राहिले. तेच तुमच्यापाशी पैसा पैसा आहे पण सप्लाय कमी आहे. सो एक प्रकारे म्हणू शकतो डिमांड पूल इन्फ्लेशन. आता याचे फॅक्टर बघू की कशामुळे होते. फॅक्टर्स बघा, मनी सप्लाय जर जास्त आला, जर लोकांकडे पैसा जास्त आला तर काय होते, पैसा जास्त आहे आपल्याकडे पण आता त्या प्रोडक्टचा सप्लायच कमी आहे. सो ऑटोमॅटिकली काय म्हणते, इन्फ्लेशन वाढून जाईल, डिमांड वाढून राहिली त्याची. त्यानंतर गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज काही, हा जो गव्हर्नमेंट आहे ना, हा शब्द कुठेही चिपकून टाकायचा इकॉनॉमीमध्ये. एकदम हा युनिव्हर्सल शब्द आहे, गव्हर्नमेंट पॉलिसी, गव्हर्नमेंट पॉलिसी बस. त्याच्यानंतर डिप्रिसिएशन ऑफ रुपीमुळे होते. रुपीची जर किंमत कमी झाली, आता हे जे पॉईंट आहे ना, युनिव्हर्सल पॉईंट आहे. सो नका कुठे पण छापले ना तुम्ही, आरामात. टॅक्समुळे होते, टॅक्स कट झाला तर लोकांपाशी पैसा जास्त राहील. ओव्हरसीज ग्रोथ, जास्तच ग्रोथ झाली तर म्हणजे लोकांकडे जास्त पैसा आला तर. सो काही काही फॅक्टर्स आहेत जे डिमांड पूल इन्फ्लेशनच्या मागे असते.
त्यानंतर कॉस्ट पुश इन्फ्लेशन. कॉस्ट पुश. डिमांड म्हणजे मागणी. मागणी जर जास्त झाली तेव्हा इन्फ्लेशन येते. कॉस्ट म्हणजे पैसा. तर जर कोणत्या गोष्टीचा पैसा जर वाढून राहिला, ऑटोमॅटिक जर त्याचं रॉ मटेरियलला जास्त खर्च लागून राहिला, ट्रान्सपोर्टेशन जास्त कॉस्ट लागून राहिला, तर ऑटोमॅटिकली कॉस्टफुल इन्फ्लेशन होणार आहे. सो इनपुट कॉस्ट डिपेंड करते याच्यावर. इनपुटचा जो कॉस्ट असते ना तो डिपेंड करते. इनपुट म्हणजे जो तुम्ही स्वतःचा पैसा लावता ना ते. सो कॉस्ट पुश इन्फ्लेशन समज असेल शॉर्ट मध्ये, इनपुट मध्ये जो पैसा लागते तो जर जास्त लागून राहिला तर ऑटोमॅटिकली त्याची फायनल कॉस्ट आहे तो जास्त राहील. याच्यानंतर याचे फॅक्टर कोणते इम्पॅक्ट करतात बघा. इन्क्रीज इन वेजेस. वेजेस आता कॅपिटलिझम मध्ये शिकायला भेटते आपल्याला की जर वेजेस वाढले तर लोकांकडे चॉईसेस जास्त पडेल. पण कॅपिटलिझम का करते की कॅपिटलिस्ट लोक की पैसे कमी देतात. इन्क्रीज इन प्रॉफिट मार्जिन. प्रॉफिट मार्जिन मध्ये जर इन्क्रीज होऊन राहिला असेल तरी कॉस्ट प्लस इन्फ्लेशन होते. रॉ मटेरियलची प्राइस जर वाढत असेल तेव्हा कॉस्ट पुश, सॉरी डिक्रीज इन प्रॉफिट मार्जिन. जर प्रॉफिट मार्जिन डिक्रीज होत असेल आणि रॉ मटेरियल तुमचं जास्त महाग होत असेल, सो कॉस्ट पुश इन्फ्लेशनचा एक येते. एक येते थर्ड येते ढाचागत. इन्फ्लेशनला काय म्हणते? महंगाई. ढाचागत महंगाई म्हणजे स्ट्रक्चरल. स्ट्रक्चरल इन्फ्लेशन. मराठीत पण लिहितो मी ढाचागत. ऍक्च्युली मराठी ना हिंदी शब्द आहे, मला मराठी शब्द नाही माहित. स्ट्रक्चरल इन्फ्लेशन म्हणजे ढाचागत. आता हे कसं आहे? लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. इझी वर्डवर लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर नाही राहील तर पेट्रोलने तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागेल. पेट्रोलने तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागेल तर रॉ मटेरियल जास्त महाग होईल. रॉ मटेरियल जास्त महाग होऊन राहिलं तर टाइम सुद्धा जास्त जाऊन राहिला. सो द्या पैसे, द्या पैसे, द्या पैसे. सो तीन प्रकारचे आपण इन्फ्लेशन बघितले. डिमांड पुल इन्फ्लेशन, कॉस्ट पुल इन्फ्लेशन आणि स्ट्रक्चरल इन्फ्लेशन. एकदम बच्चेवाले टॉपिक होते हे वाले. तुम्हाला जर समजलं असेल तर बहुत बढिया, आणि समजायलाच पाहिजे. तुम्हाला बहुत इझी पद्धतीने समजून सांगितलं. याच्यापेक्षा इझी पद्धतीने समजून सांगू शकते काय हरकत आहे. आता बघू इन्फ्लेशन कसं मेजर करायचं. मेजर्स ऑफ इन्फ्लेशन. आता बघा इन्फ्लेशन मेजर करायसाठी माहिती आहे का कोणते ना कोणते इंडेक्स असते. ते इंडेक्स वरूनच आपण काय म्हणतो इन्फ्लेशन मेजर करतो. त्या इन्फ्लेशन मध्ये काय असते? बास्केट असते. त्या बास्केटमध्ये काही ना काही प्रोडक्ट असते आणि त्या प्रोडक्टची ऑलवेज किंमत चेक करत असते. म्हणजे एक्झाम्पल, भाजीपाला मार्केटमध्ये गेला, 10 भाज्या घेतल्या, 10 भाज्याची तुम्ही किंमत चेक करता. किंमत जर जास्ती असेल तर तुम्ही म्हणता महंगाई आहे. किंमत जर कमी असेल तर सस्ता आहे. सो ऍज इट इज तसे त्यांचे इंडेक्स असते काहीतरी. आता फर्स्ट असते प्रोड्युसर प्राइस इंडेक्स. प्रोड्युसर प्राइस इंडेक्स. याच्यामध्ये काय? इनपुट रिक्वायर्स म्हणजे जे रॉ मटेरियल असते ना, रॉ मटेरियलची प्राइस चेक केल्या जाते. रॉ मटेरियल प्राइस. प्रोड्युसर प्राइस इंडेक्स. प्रोड्युसर म्हणजे जो बनवते, प्राइस म्हणजे किंमत, आणि इंडेक्स म्हणजे काय होते मराठीत? तेवढं समजते ना तुम्हाला इंडेक्स म्हणजे काय. प्रोड्युसर प्राइस इंडेक्स म्हणजे इनपुट रॉ मटेरियलची जी प्राइस असेल ते चेक केलं जाते. त्याच्यावरून माहित पडते की फायनल कॉस्ट काय होणार आहे. प्रोड्युसर प्राइस इंडेक्स. त्यानंतर येते सेकंड होलसेल प्राइस इंडेक्स. होलसेल प्राइस इंडेक्स हे 1942 मध्ये चालू करण्यात आलं होतं. होलसेल प्राइस इंडेक्स. याच्यामध्ये काय असतं की होलसेल प्राइस वर चेक केलं जाते रेट त्याचा. होलसेल प्राइस आणि रेट. होलसेल प्राइस आणि त्याचा रेट काय त्याच्यावरून हे चेक केलं जाते होलसेल प्राइस इंडेक्स. होलसेलमध्ये जो मटेरियल घेते त्या तेवढ्याच चेक केलं जातं. बघा कोण देते वाला, कोणाच्या अंडरमध्ये येते? मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. याच्यामध्ये एक डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ प्रमोशनल ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड. प्रमोशनल ऑफ, थोडं फॅक्च्युअल आहे लक्षात ठेवा, इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड. आता याच्यामध्ये कोण देते माहिती आहे का? ऑफिस ऑफ द इकॉनॉमिक ऍडवायझर. ऑफिस ऑफ द इकॉनॉमिक ऍडवायझर. सो फायनली हे देते रिपोर्ट. ऑफिस ऑफ द इकॉनॉमिक ऍडवायझर हे रिपोर्ट पब्लिश करते होलसेल प्राइस इंडेक्सची. 2012 मधली सुमित्रा चौधरी कमिटी आली होती. त्यांनी काय केलं, जो बेस इयर आहे ना तो 2004-2005 होता आधी, तर ते 2011 ते 12 चेंज केलं. आता जो बेस इयर आहे होलसेल प्राइस इंडेक्सचा तो आहे 2011 ते 12. सो हे येत नाही म्हणा, सुमित्रा चौधरी कमिटीने केलं, फक्त लक्षात ठेवजा की सुमित्रा
चौधरी सुमित्रा चौधरी कमिटी आली होती. आधीचं जे होतं ना ते 2004 ते 2005चं होतं होलसेल इंडेक्स. आता 2011 ते 12चं होलसेल प्राइस इंडेक्स. सो यांच्यामध्ये काय असते, बास्केट असते. बास्केट म्हणजे जसं मी तुम्हाला भाजीपाल्याची बास्केट सांगितली, त्याच्यावरून जेवढं पण सामान घेतलं त्या रेटवरून आपण जज करतो की महागाई वाढली का नाही. सो याच्यामध्ये सुद्धा बास्केट असते. तर ते असते बास्केट ऑफ कमोडिटीज. बास्केट ऑफ कमोडिटीज. कमोडिटीज म्हणजे काय, सामान राहील. आधी आधी किती होतं, 676 सामान होतं. आता किती आहे, 697 सामान आहे त्या याच्यामध्ये प्रोडक्ट्स. आणि एक असते होलसेल फूड प्राइस इंडेक्स. होलसेल फूड प्राइस इंडेक्स. होलसेल फूड, हे छोटे मोठे इंडेक्स आहे. बास्केट ऑफ कमोडिटीज. बास्केट ऑफ कमोडिटीज थोडं लक्षात ठेवायचं की 697 आहे. आणि होलसेल फूड प्राइस इंडेक्स. सो आता बघा, होलसेल प्राइस इंडेक्सचं बेनिफिट काय असतं, सिग्निफिकन्स बघू. सिग्निफिकन्स ऑफ WPI, होलसेल प्राइस इंडेक्स. आता काय होते की होलसेलमध्ये घेतलं ना ते आपण एकाच वेळेस हे काढू शकतो. आता जर 100 रुपयाचा भाजीपाला होत असेल, तोच भाजीपाला 200 रुपयाचा होत असेल, तर आपल्याला माहित पडतं की 100 रुपयाच्या रेटनं इन्फ्लेशन वाढून राहिलं. आणि होलसेल प्राइस इंडेक्स मध्ये सर्व्हिस नाहीये, सर्व्हिस इन्क्लूड नसते. फक्त काय असते, मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट. जे प्रोडक्ट बनलेले आहे तेच मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट. सो सिग्निफिकन्स काय होता की आपण खूप इझिली मेजर करू शकतो. ड्रॉबॅक म्हणला तर सर्व्हिसला इन्क्लूड नाहीये आणि मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट आहे त्यांनाच हे हाय वेटेज देते. हे झालं होलसेल प्राइस इंडेक्स. एक अजून येते कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. कन्झ्युमर प्राइस इंडेक्स 2012 पासून सुरू करण्यात आला होता. अं, हा हा कोणाच्या अंडरमध्ये येते, आता मी शॉर्ट मध्ये लिहितो. मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिक डिव्हिजन ऑफ द नॅशनल स्टॅटिकल ऑफिस. ऑफ द नॅशनल स्टॅटिकल ऑफिस याच्या अंडरमध्ये येते. आणि पब्लिश कोण करते, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटर कंप्लायन्स. इम्प्लिमेंटेशन कंप्लायन्स. सो मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिक्स ऑफ प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन कंप्लायन्स हे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स देते. थोडं फक्त शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं, याच तेवढं येत नाही आपल्याला. कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, होलसेल प्राइस इंडेक्स. सो थोडे बेसिक टर्म्स आहे जे की इन्फ्लेशनचे मेजर करण्यासाठी कामाचं आहे. त्यानंतर मार्केट मॉनिटरी मॉनिटरी पॉलिसी कमिटी आली होती. एक आली होती मॉनिटरी पॉलिसी कमिटी, 2016 मध्ये आली मॉनिटरी पॉलिसी कमिटी. याच्यामध्ये काय होतं, 3 RBI लोक राहील प्लस 3 गव्हर्नमेंटचे लोक राहील, असे 6 लोक राहिले. हे आली होती. आणि यांचं काम काय होतं, जे इन्फ्लेशन होतं ते 2 ते 6% पर्यंत आणायचं इन्फ्लेशन. 2 to 6% पर्यंत. मेन RBIचा एक गव्हर्नर राहील, जे मोठा आहे अध्यक्ष, आणि 2 जे RBIची मोठी बँक आहे त्यांचे गव्हर्नर राहील. RBIचेच राहील, पण 3 RBIचे लोक प्लस 3 गव्हर्नमेंटचे लोक आहे, गव्हर्नर नाही. सो असे करून 6 लोक राहील. आणि जे इन्फ्लेशनचा रेट होते 2% ते 6% पर्यंत ठेवण्याचं आहे. आणि फूड आणि बेवरेजला हाय वेटेज दिलं होतं कन्झ्युमर प्राइस इंडेक्स मध्ये. कन्झ्युमर प्राइस इंडेक्स मध्ये फूड्स आणि बेवरेजला हाय वेटेज दिलं. आता बघू आपण की डिफरन्स काय असतो आपला. हे कोणतं होतं, WPI म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स, CPI म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. याच्यामध्ये पहा, याच्यात काय होलसेल लेवलवर होतं आणि याच्यावर कन्झ्युमर लेवलवर. म्हणजे याला कन्झ्युमरला टार्गेट. याच्यामध्ये सर्व्हिसला का म्हणते मोजणी नव्हतं, याच्यामध्ये सर्व्हिसला मोजत होते. याच्यामध्ये मॅन्युफॅक्चर गुडवर फोकस होतं. मॅन्युफॅक्चर गुड म्हणजे जे बनलं. आणि याच्यामध्ये फूड अँड बेवरेज. फूड अँड बेवरेज. बेवरेज म्हणजे समजते ना, पिण्याची वस्तू. 1 बॉटल डाऊन, पिलो मेरे साथ में. ओके. आता कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आपल्या भारतामध्ये कशा कशा प्रकारचे आहे, कोणकोणत्या प्रकारचे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आहेत ते बघू. टाइप्स ऑफ CPI कंपाइल इन इंडिया. भारतामध्ये कन्झ्युमर प्राइस इंडेक्स कशा कशाचे आहे बघू. याच्यामध्ये जास्त लक्षात द्यायचं नाही, फक्त काम ते फक्त बेसिक आयडिया घ्या. कन्झ्युमर प्राइस इंडेक्स तुम्हाला समजलं असेल की काय आहे. फूड अँड बेवरेजवर जास्त फोकस आहे, सर्व्हिस सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड आहे. होलसेल प्राइस इंडेक्स मध्ये सर्व्हिस नव्हती.
आणि कमोडिटी ऑफ बास्केट होती जी 697 ची होती, याच्यामध्ये जास्त आहे. आता बघा सीपीआय फॉर इंडस्ट्रियल वर्कर, त्याचा बेस इयर आहे 2016. ट्रॅक्स गुड्स अँड सर्व्हिस कन्झ्युम लेवल ऑफ इंडस्ट्रियल वर्कर. वर्कर्स जे गुड्स अँड सर्व्हिस कन्झ्युम करते त्याच्याबद्दल आहे. मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट कडे आहे हे वाला. इंडस्ट्रियल वर्कर सिंपल, जे वर्कर गुड्स अँड बेवरेज कन्झ्युम करत असेल. अं, याच्यामध्ये काय डिअरनेस अलाउन्स भेटते 2 टाइम इन इयर, म्हणजे पैसे भेटते थोडे. नंतर आहे थर्ड सीपीआय फॉर ऍग्रिकल्चरल लेबर. आता ऍग्रिकल्चरल लेबर मध्ये ऍग्रिकल्चर लोक जे शेतकरी लोक जे लेबर लोक आहेत जे कन्झ्युम करत असेल ते, ज्याचा बेस इयर आहे 1986 ते 87, पहा बहुत जुना बेस इयर आहे. त्याच्यानंतर सीपीआय फॉर रुरल लेबरर्स. आता रुरल लेबरर्स जे कन्झ्युम करते त्याच्यासाठी बेस इयर सुद्धा याचा सेमच आहे. त्यानंतर ते सीपीआय ऑल इंडिया अर्बन. सीपीआय ऑल इंडिया अर्बन. आता अर्बन मधले जे लोक कन्झ्युम करते ते 114 अर्बन मार्केट, म्हणजे 114 जे मोठे सिटीज आहे त्याचं मार्केट आहे ना, त्याची स्टडी करते 114 अर्बन मार्केट. आता अर्बन आलं तर आता रुरल वरी जाऊ. 114 नाही, सॉरी 1000 114 1114. आता सीपीआय फॉर रुरल. रुरल मध्ये काय तेच, रुरल मध्ये 1181 गावांची स्टडी करा. यांचा दोघांचा पण बेस इयर आहे 2012. म्हणजे रुरल मध्ये किती कन्झ्युम झालं, कन्झम्पशन झालं फूड अँड बेवरेज, त्यावेळी इन्फ्लेशन काढते आणि त्याची प्राइस वरून इन्फ्लेशन काढते. तो अजून एक आहे सीपीआय फॉर ऑल इंडिया, म्हणजे कंबाईन एक 6 आहे ऑल इंडिया सीपीआय. याचं बेस इयर आहे 2012. तर बघा हे कॉन्सेप्ट होते. हे कॉन्सेप्ट काय कॉन्सेप्ट म्हणणार आहोत. फर्स्ट तुम्हाला डब्ल्यूपीआय समजायला पाहिजे, होलसेल प्राइस इंडेक्स काय असते. त्यानंतर सीपीआय आपण समजलो, टाइप्स ऑफ सीपीआय पण बघितलं, मग इंडस्ट्रियल वर्कर, ऍग्रिकल्चर वर्कर, रुरल वर्कर, मग अर्बन मध्ये, मग रुरल मध्ये आणि मग ऑल इंडिया मध्ये. आता बघू आपण एक युपीएससीचा प्रश्न बघू ज्याच्यावरून येऊ शकते. फर्स्ट आहे इम्पॅक्ट ऑफ इन्फ्लेशन. इन्फ्लेशनचा इम्पॅक्ट काय काय होते. सरळ गोष्ट आहे, आपण म्हटलं परचेसिंग पॉवर कमी होते, इन्फ्लेशन जास्त आलं, परचेसिंग पॉवर आहे ते कमी झाली. म्हणजे तुमच्याकडे 100 रुपये आहे, 100 रुपयात तुम्हाला कोणती वस्तू घ्यायची असते, पण आत्ताची किंमत 120 रुपये, तर तुम्हाला 20 रुपये जास्त द्या लागून राहिलं, तुमची कमाई कमी आहे. सो इन्फ्लेशनमुळे काय झालं की तुमची परचेसिंग पॉवर आहे ते कमी झाली. नंतर सेव्हिंग वर सुद्धा ढाचा पडेल. आता तुम्ही जर पैसे सेव्ह करून ठेवले पण इन्फ्लेशन वाढलं, तुम्हाला तुमच्या पिगी बँक तोडाच लागेल. आता कोणाचा वाढदिवस आहे त्याला गिफ्ट द्यायचं आहे, चॉकलेट दिलं, तुम्हाला डेअरी मिल्क चॉकलेट द्यायचं, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे नाही, तर न गतीला आणि तुम्हाला इकडून तिकडून पैसे जमा करावंच लागेल. इन्फ्लेशन पण वाढलं, त्या दिवशी डेअरी मिल्कची प्राइस पण जास्त राहते. सो सेव्हिंगवर तुमच्या इफेक्ट पडते. त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट कमी होते, रेट ऑफ इंटरेस्ट सुद्धा कमी होते बँकेकडून. नंतर ऑन लेंडिंग, तुम्ही लोकांना पैसे द्यायला पण विचार करता, साला इन्फ्लेशन वाढून राहिलं, याच्या पैसा देईन तर मी का खाईन. लोकांना उधार द्यायला पण तुम्ही भेटा. इन्व्हेस्टमेंटवर सुद्धा येते. जर भारतामध्ये जास्त काय म्हणते महागाई असेल तर कोण भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करेल, साला पाकिस्तानमध्ये जाऊन इन्व्हेस्टमेंट करा. पाकिस्तानमध्ये कायचा कारखाना ओपन कराल. त्यानंतर ते ऍग्रिगेटेड डिमांड अँड सप्लाय. डिमांड अँड सप्लायवर सुद्धा प्रभाव पडतो. पैसा, तुमच्या पैशाची व्हॅल्यूच कमी असेल तर का खान रे भाऊ तुम्ही, तुमच्याकडे आहे 2 रुपये, तुम्हाला वस्तू पाहिजे 10 रुपयाची, का भेटणार आहे तुम्हाला. सो डिमांड अँड सप्लायवर सुद्धा इफेक्ट पडते. एम्प्लॉयमेंट, कंपनीला प्रॉफिटच नाही होता तर एम्प्लॉयमेंट कशाला देईन, एम्प्लॉयमेंटला कैसा पैसे देईन. एम्प्लॉयमेंट झालं तर ऑटोमॅटिकली काय म्हणते परचेसिंग पॉवर कमी होईल, लोक अजून चिंतेमध्ये पडेल, लोक अजून मोर्चे करेल, आंदोलन करेल. सॅलरीड सेक्शन यांची पैसे कमी करा. सॅलरी सेक्शन कारण की इन्फ्लेशन वाढून राहिलं, यांचे पैसे कमी होऊन जाईल सॅलरीवर. फिक्स इन्कम ग्रुप, आता जो फिक्स इन्कम ग्रुप आहे म्हणजे आता ज्याचं पेन्शन आहे, पेन्शनवाला तर काय डोक्याला टेन्शन घेऊनच बसेल, झालं एवढं इन्फ्लेशन वाढलं आता का करू, पैसा नाही आपल्याकडे. त्याच्यानंतर सेल्फ एम्प्लॉईड, आता जे सेल्फ एम्प्लॉईड पर्सन आहे त्यांची सॅलरी तर काय जशी आहे तशीच राहणार आहे. सो त्याच्यावर सुद्धा परिणाम झाला. इम्पोर्ट अँड एक्सपोर्टवर परिणाम होईल. इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट, ज्या देशामध्ये महागाई आहे त्या देशामध्ये कोणी इन्व्हेस्ट करेल रे. त्याच्यानंतर टॅक्स पेअर सुद्धा चिंतेमध्ये राहील, चला इन्फ्लेशन वाढून राहिलं, गव्हर्नमेंट आमच्यापासून टॅक्सेस घेऊन राहिली, आमच्याकडे लक्ष नाही.
टॅक्सपेयर कडे. त्यानंतर क्रेडिटर अँड डेबिटर, देणारे आणि घेणारे. हे काय म्हणा, साला इन्फ्लेशन वाढून राहिलं म्हणा, आता काहीच नाही करू शकत. तर एवढे नुकसान झाले इन्फ्लेशनचे आपले. पहिलं नुकसान काय होतं, पर्चेसिंग पॉवर कमी झाली तुमची, तुमचा पैसा कमी होऊन राहिला सेव्हिंग वर. रेट ऑफ इंटरेस्ट सुद्धा गव्हर्नमेंट कमी देऊन राहिलं, तुम्ही लोकांना पैसे नाही द्या, तुम्ही इन्व्हेस्टमेंट नाही करा. आणि दुसऱ्या गोष्टी तुम्ही विचार करा ना, साला पैसाच नाही आपल्याकडे तर उद्या खायचं का. डिमांड अँड सप्लाय, एम्प्लॉयमेंट, बेरोजगारी वाढन, सारखी पैसाच नाही द्यायला कोण पैसे दे. सॅलरी, सॅलरी कमी होईल. फिक्स इन्कम ज्याची राहील त्याला तर वांदेच राहील. त्याचा सेल्फ एम्प्लॉयमेंट, जे स्वतः काम करते बिचारे, दिहाडी मजदुरी करते, त्याला तेवढाच पैसा भेटेल. 500 रुपये आताही काम करणार तरी 500 रुपयेच भेटेल तुला, पण तो बिचारा बेरोजगार. त्यानंतर इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट, ज्या देशामध्ये महागाई आहे त्या देशामध्ये कोण इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करेल रे बाबा. टॅक्स पेअर पासून पैसा वाढवूनच राहिली गव्हर्नमेंट, घेऊनच राहिली थोडी टेन्शन मध्ये जाईल ना. टॅक्स पेअर वर इम्पॅक्ट पडेल, कारण त्याचं पेमेंट तेवढा आहे, इन्फ्लेशन वाढून राहिली आणि गव्हर्नमेंटला पैसा ऍज इट इज द्यायचा आहे 30% टॅक्स. क्रेडिटर्स अँड डेबिटर्स. सो हे होतं इन्फ्लेशनचे इम्पॅक्ट. आणि इन्फ्लेशनचे इम्पॅक्ट जर म्हणत, हा एकदम सोपी बच्चा सवाल आहे. तुम्ही जर एवढे पॉईंट्स कव्हर केले ना, 15 मार्काचा जरी प्रश्न आला ना, तुम्हाला 10 मार्क्स इझिली भेटते. खूप इझिली भेटेल 10 मार्क्स, तर खूप स्ट्रॉंग पॉइंट्स आहे वाले. ओके, सो अब हम जाएंगे, अब हम इन्फ्लेशन को कंट्रोल करके देखेंगे कि अपन इन्फ्लेशन को कंट्रोल कैसे कर सकते हैं. कंट्रोल तर करायला लागेल इन्फ्लेशनला, आता एवढे प्रॉब्लेम होऊन राहिले, कोण सहन करणार आहे. बघा, इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी मॉनिटरी पॉलिसी असते, जे की आपण बँकिंग मध्ये शिकू याच्यानंतर. मॉनिटरी पॉलिसी जे आरबीआय घेते. सेकंड येते ओपन मार्केट ऑपरेशन, ओपन मार्केट ऑपरेशन्स. थर्ड येते मॉरल सॉशन. मॉरल सॉशन म्हणजे लोकायले सांगणं, बाबू असं नाही करायचं, बाबू सेव्हिंग करा, हे करा ते करा, लोकायले मोटिवेट करा, ते झालं मॉरल सॉशन. एक येते क्रेडिट कंट्रोल. क्रेडिट कंट्रोल म्हणजे तेच उधार देणं, पैसा मार्केटमध्ये सप्लाय करणं, ते येते क्रेडिट कंट्रोल मध्ये. ओपन मार्केट पॉलिसी नंतर सांगतो मी तुम्हाला. आता गव्हर्नमेंट काय मेजर्स घेते, गव्हर्नमेंट काय करते, गव्हर्नमेंट काय करते, फिस्कल पॉलिसी चालते गव्हर्नमेंटची. त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेजर्स. बघा, फिस्कल पॉलिसी काय ते तुम्हाला आता समजेल नाही, मी तुम्हाला समजून सांगेल आपल्या लेक्चरमध्ये. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेजर, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेजर्स म्हणजे काय ते, कोणते ऍक्ट आणन, एक्सपोर्ट बॅन करण, म्हणजे आपल्याच घरात राहिलं पाहिजे बा. आता आता मला सांगा, आपल्या घरीच खायचे बांधे आहे ना, आपण जर दुसऱ्याला सामान देऊन राहिलो आपलं, तर इन्फ्लेशन वाढत नाही तर का. ओके, सो त्यानंतर येते डी होल्डिंग. डी होल्डिंग म्हणजे तेच पुन्हा लक्ष देणं बरोबर आपल्या गव्हर्नमेंट पॉलिसीवर. सो हे गव्हर्नमेंट मेजर्स घेते. फिस्कल पॉलिसीमध्ये फिस्कल मेजर सांगेल मी तुम्हाला, फिस्कल पॉलिसी काय असते ते सांगेल. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेजर्स मध्ये गव्हर्नमेंट काही ऍक्ट वॅक्ट करेल, एक्सपोर्ट बॅन करेल आणि डी होल्डिंग करेल, म्हणजे डी होल्डिंग मध्ये जमा करेल, स्टॉक्स जमा करेल आपली. सो होप्स तुम्हाला मेजर्स ऑफ बाय गव्हर्नमेंट पॉलिसी समजली असेल. त्यानंतर एक टर्म्स डिसइन्फ्लेशन काय असते. डिसइन्फ्लेशन, डिसइन्फ्लेशन म्हणजे काय नाही, कमी पण हळू. इन्फ्लेशन होऊन राहिली पण हळूहळू होऊन राहिली, कमी पण हळू, ज्याला म्हणते कमी पण हळू, डिसइन्फ्लेशन. त्यानंतर एक टॉपिक येते डिफ्लेशन. डिफ्लेशन म्हणजे होते फास्ट फॉल डाऊन, म्हणजे इन्फ्लेशन नाही होऊन राहिली, धडाधड धडाधड का म्हणजे मार्केट पडून राहिलं, फास्ट फॉल डाऊन, त्याला म्हणते डिफ्लेशन. एक अजून येते स्टॅगफ्लेशन. स्टॅगफ्लेशन म्हणजे काय असते, इन्फ्लेशन आणि रिसेशन. रिसेशन मध्ये येते मंदी, मंदी म्हणजे प्रोडक्शन कमी होते मंदीमध्ये. सो इन्फ्लेशन पण वाढून राहिलं आणि मंदी पण वाढून राहिली, त्याला म्हणते आपण स्टॅगफ्लेशन. त्यानंतर ते ओपन इन्फ्लेशन. आता ओपन इन्फ्लेशन म्हणजे काय असते, गव्हर्नमेंटचा काहीच प्रभाव नाही राहत, गव्हर्नमेंट काहीच नाही करू शकत याच्यामध्ये, ओपन इन्फ्लेशन मध्ये. एक येते हेडलाईन इन्फ्लेशन. हेडलाईन इन्फ्लेशन जे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स वरून माहित पडते, जे की आताच आहे 7.4%, जे ठीक आहे, चांगलं आहे आपल्या भारतासाठी. हेडलाईन इन्फ्लेशन. एक येते कोअर इन्फ्लेशन. हेड इन्फ्लेशन मध्ये फूड आणि ऑइल याचं असतं, ते कोअर इन्फ्लेशन म्हणजे जे कोअर पार्ट्स असते ना त्याच्याबद्दल बनते. थॅलिनॉमिक्स इकॉनॉमिक सर्वे केला होता 2019-20 हेच चेक करायसाठी. त्यानंतर काही कर्व्स येते, फिलिप्स कर्व येते, इन्फ्लेशनरी गॅप असते. तो बघू आपण, फिलिप्स कर्व काय, इन्फ्लेशनरी गॅप काय.
इन्फ्लेशनरी गॅप. बस काय नाही, सीधा सीधा कन्सेप्ट आहे इन्फ्लेशनरी गॅपचा. एक्स आणि वाय. आता हे बघा, ही जी आहे ना पोटेन्शियल जीडीपी सांगितलं होतं. पोटेन्शियल जीडीपी काय म्हटलं होतं, की एक पोटेन्शियल जीडीपी काय सांगितलं तुम्हाला का, सस्टेन टाइम लेवल नुसार ते आपले जीडीपी वाढून राहिले, त्याला म्हणजे पोटेन्शियल जीडीपी. सो हा जो आहे ना मधातला पॉईंट, पोटेन्शियल जीडीपी जो वाढून राहिला, ते झालं आपला इन्फ्लेशनरी कर्व. खाली जर येत असेल तर डिफ्लेशन होत आहे, वर जात असेल तर इन्फ्लेशन होत आहे. पोटेन्शियल जीडीपी, पोटेन्शियल जीडीपीची मी तुम्हाला डेफिनेशन सांगितली होती, आठवत असेल तर, इन्क्रीजिंग ऍट अ कॉन्स्टंट इन्फ्लेशन रेट. म्हणजे का बघा, कॉन्स्टंट इन्फ्लेशन रेट वाढून राहिला हवाला इन्फ्लेशन रेट नुसार. आता ही जी मधातला पॉईंट असते हा असते पोटेन्शियल जीडीपी तुमची, इथून वाढून राहिली. वर इन्फ्लेशन होत जाईल आणि खाली डिफ्लेशन होत जाईल. सो मधातला पॉईंट आहे तो आहे इन्फ्लेशनरी गॅप. ही जी गॅप आहे ना ती म्हणजे इन्फ्लेशनरी गॅप म्हणतो आपण. आपल्या कामाचं तर आहे नाही, हा टॉपिक जस्ट मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये येते. थोडा समजला आपल्याला तरी ठीक आहे, एवढंच. त्यानंतर ते फिलिप्स कर्व होते. फिलिप्स कर्व असं घ्यायचं, असं काढायचं, असं काढायचं, असं काढायचं, असं काढायचं. शॉर्टकट सांगतो, फिलिप्स कर्व. इथे येते इन्फ्लेशन आणि इथे येते अनएम्प्लॉयमेंट. तर हे जे आहे ना, आता बघा, इन्फ्लेशन जास्त आहे, अनएम्प्लॉयमेंट कमी आहे. इन्फ्लेशन कमी आहे तर अनएम्प्लॉयमेंट, एम्प्लॉयमेंट जास्त आहे. सॉरी, अनएम्प्लॉयमेंट आणि इन्फ्लेशन कमी, अनएम्प्लॉयमेंट जास्त, इन्फ्लेशन जास्त, अनएम्प्लॉयमेंट कमी. So असा हा कर्व आहे थोडाफार. हा एवढा मस्त स्टॅग येते. होप सो तुमच्या कामाचं तर कोणतं आहे नाही आणि स्टडी करायची गरज नाही आपल्याला. तर जाऊ द्या. So आपण बघू आपण की आतापर्यंत काय बघितलं आपण. ह्याला स्किप केलं तरी चालेल, इन्फ्लेशनरी गॅप आणि फिलिप्स कर्वला. मायक्रो इकॉनॉमीचा कन्सेप्ट आहे तो, तो वी नीड नॉट टू स्टडी अबाउट दॅट. सो थोडी क्विक रिव्हिजन करू आपण की आज काय काय बघितलं आपण. बघ, जे नवीन आले होते, नवीन वाले लोकांनी पण बघा की आज काय काय बघितलं. सो फर्स्ट वी स्टडी अबाउट इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजे काय, परसिस्टंट इंक्रीज इन द ऍव्हरेज प्राइस ऑफ गुड्स अँड सर्व्हिस ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. एका वस्तूची किंमत किंवा सर्व्हिसची किंमत एका स्पेसिफिक वेळेनुसार वाढत चालली, त्याला म्हणतो आपण इन्फ्लेशन. इन्फ्लेशनचं नुकसान काय होतं की पर्चेसिंग पॉवर आहे ना ती कमी झाली. आपण इन्फ्लेशनचा फॉर्म्युला बघितला की इन्फ्लेशन कसं काढायचं. आता 2024चं इन्फ्लेशन काढायचं, 2024ची एखादी वस्तू घ्यायची, जसं पेट्रोल घेतलं होतं त्याची किंमत 120 रुपये चालू आहे आणि लास्ट इयर 100 रुपये होती, आणि डिवायडेड बाय लास्ट इयरच्या प्राइसने करायचं आणि इंटू 100 मध्ये पर्सेंटेज भेटेल आपल्याला. सो आपल्याला भेटले 20 रुपये. 100 20% आपल्याला भेटले, तर 20% इन्फ्लेशन होतं 2024 मध्ये. फॉर्म्युला एक्स, एक्स म्हणजे करंट इयर, मायनस एक्स मायनस 1 म्हणजे त्याचं पहिलेचं वर्ष, डिवायडेड बाय त्याच्या पहिलेचं वर्ष आणि इंटू 100. टाइप्स ऑफ इन्फ्लेशन बघितलं, क्रेपिंग बघितली. क्रेपिंग म्हणजे रिंग इन्फ्लेशन, जे की पाहायलाच नाही भेटत. ट्रॉपलिंग, हा पाहायला नाही भेटत, चुकीचं आहे. चायनामध्ये आहे क्रेपिंग, 0% इन्फ्लेशन. चायना, चायना आपला डाटा नाही देत कधीच. हा, सेकंड आहे ट्रॉपलिंग. ट्रॉपलिंग म्हणजे चलती, 3 ते 10% इन्फ्लेशन असते. थर्ड असते रनिंग, 10 ते 20%. गॅलोपिंग आणि हायपर इन्फ्लेशन म्हणजे तीच, तिच्यावर कोणी कंट्रोल नाही करू शकत, ते आहे. आता बेस अँड कॉसेस बघितले ते. डिमांड पुल इन्फ्लेशन बघितली. डिमांड पुल इन्फ्लेशन मध्ये काय, पैसा आहे आपल्याकडे पण काय, त्या वस्तूचा सप्लायच कमी आहे. सो ऑटोमॅटिकली ती वस्तू किंमत तर जास्त घेणारच आहे, कारण ज्याच्यापाशी पैसा ते एक तमाशा कसं काम असतं. सो लोक जास्त पैसा देईल आणि ती वस्तू अक्वायर करून टाकेल, त्यामुळे त्याची किंमत वाढेल. फॅक्टर्स म्हटलं तर काय इम्पॅक्ट करते, मनी सप्लाय, गव्हर्नमेंट, डिप्रेशन ऑफ रुपी, टॅक्स कट, ओव्हरसीज ग्रोथ. हे जे फॅक्टर्स आहे काही ते इम्पॅक्ट करते कशाला, आपल्या डिमांड पुल इन्फ्लेशन. एक असते कॉस्ट पुश इन्फ्लेशन. कॉस्ट पुश इन्फ्लेशन मध्ये काय, रॉ मटेरियलचं म्हटलं किंवा जे आपले कॅपिटलिस्ट लोक आहेत ते यांची सॅलरी वॅलरी वाढवत असेल, त्यांचं प्रॉफिट कमी होत असेल, तेव्हा ते कॉस्ट पुश इन्फ्लेशन. स्ट्रक्चरल इन्फ्लेशन म्हणजे आता ज्याचा ढाच्याच बरोबर नाही त्याचं इन्फ्लेशन तर वाढणारच आहे. सामान आणायचं असेल त्या आणायला जर तुम्हाला वर्ष लागून राहिले, सो दॅट्स इट इज. म्हणजे बघा, आधी रूट्स होते ना, आधी बैलगाडीवर काम करायचं, आता ट्रेनवर काम करते. ट्रेनवर काम म्हणजे स्ट्रक्चरल चांगलं आहे तुमचं, चांगला बिझनेस होतो. त्यानंतर मेजर्स ऑफ इन्फ्लेशन बघितले की इन्फ्लेशन कशा कशामुळे मोजता येते. प्रोड्युसर प्राइस इंडेक्स, म्हणजे इनपुट रॉ प्राइस असते त्याच्यामध्ये. होलसेल प्राइस इंडेक्स 1942 मध्ये चालू झाला होता. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्याकडे असते डिपार्टमेंट ऑफ प्रमोशनल ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड.
त्याच्यामधून ऑफिस ऑफ द इकॉनॉमिक ऍडवायझर हा प्रमोट करते. सो घुमू शकते हा प्रिलिम्स मध्ये प्रश्न की कोण देते, पण ऑफिस ऑफ द इकॉनॉमिक ऍडवायझर देते. सुमित्रा चौधरी आली होती 2004 ते 2005 ची कमिटी होती. त्यांनी म्हटलं 11 नाही रे, सुमित्रा चौधरी कमिटी 2012 ची होती. तिने काय म्हटलं की 2004 ते 2005 चा बेस इयर बदलून तुम्ही हा द्या 11 बार. बास्केट ऑफ कमोडिटीज मध्ये एक भाजीपाल्याची बास्केट आहे, त्याच्यामध्ये 676 आधी होते, आता 697 झाले. कोणाच्या कृपेने? सुमित्रा चौधरीच्या. होलसेल फूड प्राइस इंडेक्स मध्ये फूडचं राहील. सिग्निफिकन्स काय होतं त्याचं? सर्व्हिसमध्ये सर्व्हिसला आणि ऍड नाही केलं आणि मॅन्युफॅक्चर प्रोडक्टवर फोकस होतं. कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आला. कन्झ्युमर प्राइस इंडेक्सने काय केलं की जे फूड अँड बेवरेज आहे ना त्याला जास्त वेटेज दिलं. होलसेल प्राइस इंडेक्स मध्ये मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चर गुड्सला होतं, आणि याच्यामध्ये गुड्स आणि सर्व्हिस आता हे दोन्ही पण आले कन्झ्युमर प्राइस इंडेक्स मध्ये. सो मग प्रिफरेबल काय होते? कन्झ्युमर प्राइस इंडेक्स प्रिफरेबल करते. याच्यामध्ये कोण देते? मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिक डिव्हिजन ऑफ द नॅशनल स्टॅटिक ऑफिस. त्याच्यामध्ये कोण? मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन कंप्लाईज. हे जे आहे ना हे डाटा देते. आता मॉनिटरी पॉलिसी कमिटी आली होती 2016 मध्ये बनवली होती. त्याच्यामध्ये 3 आरबीआयचे मोठे लोक प्लस 3 गव्हर्नमेंटचे लोक असे 6 लोक होते. त्यांचं मेन टार्गेट होतं 2% ते 6% पर्यंत इन्फ्लेशन आणायचं. होलसेल प्राइस इंडेक्स आणि कन्झ्युमर प्राइस इंडेक्स मध्ये आपण डिफरन्स बघितला की काय डिफरन्स असते. होलसेल प्राइस मध्ये होलसेल, कन्झ्युमर प्राइस मध्ये कन्झ्युमर. होलसेल प्राइस मध्ये सर्व्हिसला मान्यता नाहीये आणि अजून काय मॅन्युफॅक्चर गुडला फोकस आहे. आणि त्याच्यानंतर कन्झ्युमर मध्ये सर्व्हिस आणि फूड अँड बेवरेज. टाइप्स ऑफ कन्झ्युमर प्राइस इंडेक्स पहा. इंडस्ट्रियल वर्कर, ऍग्रिकल्चर वर्कर, रुरल वर्कर, अर्बन वर्कर, बस वर्कर वर्कर. सो हे जे वर्कर लोक कन्झ्युम करेल ना फूड्स अँड बेवरेजेस, त्याच्यावरून तुम्ही इन्फ्लेशन काढता. इयर वियर लक्षात ठेवायची गरज नाही. सीपीआय अर्बन 1114 अर्बन मार्केट आणि रुरल मार्केट म्हणजे 1181 अर्बन मार्केट रुरल मार्केटची स्टडी होती. आता आपण बघू की इन्फ्लेशनचा काय काय नुकसान इम्पॅक्ट होते. सिंपल गोष्ट आहे, एक माणूस आहे 100 रुपये घेऊन भाजीपाला आणायला गेला, पण भाजीपाल्याची किंमत आहे 120 रुपये. त्याची पर्चेसिंग पॉवर कमी झाली, त्याला आपल्या बायकोपासून अजून पैसे आणायला लागले 20 रुपये. त्याची ऑन सेव्हिंग, बायकोने जे सेव्हिंग केली तेही गेली चुलीमध्ये. रेट ऑफ इंटरेस्ट आता काय म्हणते? इन्फ्लेशन जास्त आहे तर तो म्हणता का बायकोकडे सोनं होतं, सोनं म्हणे इथं ठेवून देतो बँकेमध्ये. बँक म्हणे रेट ऑफ इंटरेस्ट जास्त भेटत नाही तुले म्हणे, कारण इन्फ्लेशन वाढून राहील. आता त्याने विचार केला की लोक त्याला काहीतरी घ्यायचं होतं तर पैसा आणू लोकांपासून, पण लोक काय म्हणे की इन्फ्लेशन वाढून राहिले, मी तुला जास्त पैसे देऊ नाही शकत. आता बाबू आता इन्व्हेस्टमेंट कसा करण, कारण की इन्फ्लेशन जास्त वाढून राहिलं. आता डिमांड, पैसा नाही बापूकडे, डिमांड अँड सप्लाय सुद्धा कमी होऊन राहिली. भाऊ आहे आपला बेरोजगार, बेरोजगार असला तरी त्याच्याकडे पैसा नाही. आता त्याचा त्याचा पोरगा आहे सॅलरीड, सॅलरीड पोरगा आहे, पण पोराची इन्कम कशी आहे? फिक्स आहे. सो पोरग सुद्धा काही जास्त घेऊ नाही शकत, फिक्स इन्कम आहे पोराची. त्याची पोरगी आहे ते सेल्फ एम्प्लॉयड आहे, लोकांच्या घरी काम ते भांडे धुवायला जाते. इम्पोर्ट अँड एक्सपोर्टवर परिणाम येईल, कारण की इन्फ्लेशन वाढून राहिलं तर कोण इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट करून. टॅक्स पेअर, आता हा माणूस तर टॅक्स पे करत नाही, पण जो माणूस टॅक्स पे करत त्याला कॉन्स्टंट रेटने टॅक्स पे करायला लागून राहिलं. क्रेडिट अँड डेबिट मध्ये तेच उधार घेणं आणि देणं कोण देणार आहे इन्फ्लेशन मध्ये? म्हणून मॅसपाशी पैसा ना तुला काय दे. आता कंट्रोल कसं करायचं आपण बघितलं होतं. कंट्रोल कसं? मॉनिटरी पॉलिसी आरबीआय कंट्रोल करते. ओपन मार्केट ऑपरेशन, ओपन मार्केट ऑपरेशन नंतर सांगेल मी तुम्हाला. मॉरल सॉशन म्हणजे दोस्तों पैसा खर्च मत करो, अच्छे से पैसे का इस्तेमाल करो, आपको जितनी जरूरत है वही चीज लीजिए, अलग चीज पे पैसा इन्वेस्ट मत कीजिए. हा हे मॉरल सॉशन झालं. म्हणजे मॉरलची गोष्ट सांगितली, असं करा तसं करा. क्रेडिट कंट्रोलचे सुद्धा हेच. क्रेडिट कंट्रोल बँकेचा पैसा देते ना तो क्रेडिट कंट्रोल. जर एकदाच इंटरेस्ट रेट जर जास्त वाढवला तर काय लोक पैसे नाही, इंटरेस्ट रेट कमी झाला तर मार्केटमध्ये जास्त पैसा येईल. गव्हर्नमेंट काय चालवते? फिस्कल पॉलिसी चालवते आपल्या, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेजर्स चालवते, काही ऍक्ट्स बनवते, एक्सपोर्ट बॅन करण, डी होल्डिंग करण म्हणजे कलेक्ट करन्स टॅक्स, पैसा पैसा म्हणजे स्टॉक्स कलेक्ट करेल. स्टॉक्स म्हणजे आता काय? वस्तू असतो. आता इन्फ्लेशनचे टाइप्स. इन्फ्लेशन म्हणजे कोणकोणते इन्फ्लेशन? एक डिसइन्फ्लेशन असते. डिसइन्फ्लेशन म्हणजे कमी पण हळू. डिफ्लेशन म्हणजे फास्ट फॉल डाऊन, खूप इकॉनॉमी पडून राहिली त्याला डिफ्लेशन म्हणतो. स्टॅगफ्लेशन म्हणजे मंदी आणि महंगाई दोघी जर एका सोबत असेल तर स्टॅगफ्लेशन होते. हे खूप डेंजर कंडिशन असते, कारण की अनएम्प्लॉयमेंट सुद्धा जास्त होते या कंडिशन. त्यानंतर ओपन इन्फ्लेशन, जे की गव्हर्नमेंट कंट्रोल नाही करू शकत. हेडलाईन इन्फ्लेशन, ज्याच्यामध्ये कन्झ्युमर प्राइस इंडेक्स असते 7.4% या 2023 चा होता.
हेडलाईन इन्फ्लेशन. आता इन्फ्लेशनरी गॅप म्हटलं आपण, हे वरचं इन्फ्लेशन खालचं डिफ्लेशन. काय ही जी रेष आहे ही जी वाढ हे इन्फ्लेशन वाढून राहिले, जो मधातला पॉईंट असते तो म्हणते आपण पोटेन्शियल जीडीपी, की या ग्रोथ रेटनं आपली जीडीपी वाढत आहे. त्यानंतर बघितलं आपण फिलिप्स कर्व. फिलिप्स कर्व मध्ये काय, हे इन्फ्लेशन झालं आणि हे झालं अनएम्प्लॉयमेंट. आता इन्फ्लेशन जर कमी असेल ना तर एम्प्लॉयमेंट जास्त असतं, अनएम्प्लॉयमेंट कमी असेल. कसं सांगते तुम्हाला एक्झाम्पल करून. आता 10 रुपयाची वस्तू आहे, इन्फ्लेशन कमी आहे, सो अनएम्प्लॉयमेंटची संख्या सुद्धा कमी आहे. पण इन्फ्लेशन जसं जास्त होईल ना तसं अनएम्प्लॉयमेंटची संख्या सुद्धा वाढेल. लोक अनएम्प्लॉयमेंट, महागाई वाढून राहिली यार, पैसे नाही द्यायला तर कोण देणार आहे अनएम्प्लॉयमेंट लोकांना. पहिले त्यांचे कोर्स, बीए चे कोर्स करते बेरोजगार आदमी, किंवा बीकॉम करून बिनकामाचा माणूस. बेरोजगार आदमी बिनकामाच्या माणसाला कोण पैसे देणार आहे. सो इन्फ्लेशन जर कमी असेल तर एम्प्लॉयमेंट जास्त असते, आणि इन्फ्लेशन जर जास्त असेल तर अनएम्प्लॉयमेंट जास्त असते. अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारी जास्त आहे. कोण पैसा देणार आहे, आपल्या स्वतःची पैसे नाही आणि मी काय लोकांना वाटू पैसा. सो लोक आपला स्वतःचा विचार करेल. होप सो तुम्हाला इन्फ्लेशनचा हा सर्व टॉपिक समजला असेल, आणि वी कव्हर इच अँड एव्हरी डिटेल्स इन द इन्फ्लेशन टॉपिक्स. प्रत्येक डिटेल आपण कव्हर केली. जर तुम्हाला जर कोणता पण प्रश्न येत असेल इन्फ्लेशनवरचा तुमच्या पीवायक्यू मध्ये, किंवा तुम्हाला रायटिंगला करायचं असेल तर तुम्ही सगळं लिहू शकता इन्फ्लेशनचं. सो आजच्यासाठी एवढंच होतं. आज आपण इन्फ्लेशन कम्प्लीट केलं. होप सो. थँक्यू. रेकॉर्डिंग बंद करू.